हॅलो मित्रांनो, माझे नाव सोमनाथ आहे आणि आज मी परत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तरी तुम्हाला संपूर्ण माहिती शेडची व तुती लागवडीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्हाला माहिती असेल आत्ताच आपली एक बॅच येऊन गेलेली आहे। तरी सर्व बॅचचा पाला व घाण सर्व बाहेर काढून टाकलेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता जोपर्यंत आपली बॅच येत नाही तोपर्यंत शेड पूर्णपणे रिकामं राहणार आहे। दुसरी बॅच आल्यानंतर पूर्ण बॅचची माहिती दिली जाईल। तरी त्या बॅचची माहिती घेण्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। आता मी तुम्हाला शेजाऱ्यांनी जर कोणी काय फवारलं तर शेडमध्ये घाण त्या औषधाचा वास येऊ नये म्हणून काय केलेलं आहे ते तुम्हाला दाखवतो, तुम्ही पूर्ण पहा। तर तुम्ही पाहू शकता हे आपले शेड आहे आणि याच्या कडीने जे गवत दिसत आहे त्याच्या पलीकडून आपला बांध आहे। तरी शेड पूर्ण औषधाचा वास शेडमध्ये येऊ नये म्हणून हे गवत लावलेलं आहे। तरी पूर्ण शेडच्या कडीने हे गवत आहे। तरी तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि मी यानंतर तुम्हाला पूर्ण तुतीची पाला आणण्यापर्यंतची मशागत तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तरी आपली मशागत तुम्हाला दाखवतो, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। तर आपली बॅच पूर्णपणे गेलेली आहे। तरी पूर्ण बॅचचा कटिंग पूर्ण संधी झालेली आहे। तरी अशी मशागत करून घेतलेली आहे। तरी ह्याला पूर्ण दाणेदार खत पेरून माती लावून घेतलेली आहे। तरी आता पावसामुळे माती लावलेली आहे, तुम्ही पाहू शकता अशी कटिंग केलेली आहे। तर ही आपली पूर्ण बॅच साठी पूर्ण पाला एवढा लागतो आणि तुम्ही पाहू शकता ह्या कडीपर्यंत आहे। आणि हे झाड उन्हाळ्यासाठी झाड सावलीमुळे राखलेले आहेत, तरी तुम्ही पाहू शकता। तरी तुम्हाला आता चंद्रिका दाखवतो। तर आता मी तुम्हाला चंद्रिका विषयी माहिती सांगणार आहे। चंद्रिका कशा टाकायच्या आणि कशा प्रकारे कोश तयार करतात ते तुम्हाला माहिती देणार आहे। तरी तुम्ही पाहू शकता ही आहे चंद्रिका। तर ही अशी पालटी करून टाकायची असते, तुम्हाला दाखवतो मी एक काढून दाखवतो। तर ही पहा चंद्रिका अशी करून उलटी करायची असते, अशी टाकायची असते। तर ही चंद्रिका अशी टाकल्यामुळे याच्यामध्ये या चंद्रिकेच्या खाल्ल्या साईडकडून बेसिक जागा मिळू शकते, खालून वरच्या साईडला येतात आणि इथे बेसिक जागा मिळून खालून काही कोश करतात, अशा प्रकारे कोश तयार करतात। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद।